बाकीच्याला तर आरक्षण आहे. बाकीच्या जाती जर म्हणावं ते आहेत, बाकीच्या जाती म्हणावं तर बाकीच्या जातीला सगळ्याला आरक्षण आहे. असं काहीतरी माहिती झालं का ते जरी त्याच्याकडे कुंडीचे रेकॉर्ड वगैरे नसले तरी शेतीवादी होती अमुक होती हे पुरावे कोणी दिले की त्याला असं काहीतरी त्याच्यातच असं सांगते मराठवाड्यातला मराठा जो कुंडी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाही. तुम्ही काही नाही आता काय सरकार असलं तुम्हाला शेवटी समिती असतं तुम्हाला सभाग आहे तुम्हाला जे समजतं तसं करतं तसं ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा समिती घे इकडं अहवाल आम्हाला करा ते तर रात्रीच करते. आता नाही परवा दिवशी एकोणती जाती घातल्या ते कसं घातल्या नाही ऐकू तर कोणाकडे आत्ता परवा झाली 21 तारखेला 29 जाती आरक्षण नोंदी नाही खांदी नाही काय नाही काय नाही काय आमच्या नोंदी आहे. त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच आमची पूजा करायची आणि तुमची पूजा कशी होती घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली. आमच्याला नाही लगेच तांदूळच पाहिजे गुलालच पाहिजे तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या तुमच्याला काही असं होत नसते जमतं म्हणते लगे वाजव फक्त घंटी असं नाही मग ते कोणतीच आहे की तालुक्याची तालुक्यात जिल्हा नाही आहे तिकडचं म्हणजे जे 5 जिल्हे होते हैदराबाद गावणे आपला जिल्हा गाव न्याय आहे त्याच्या गाव न्याय नाही तालुका न्याय जिल्हा न्याय ते जागतिक काय करतोय जिल्हा नाही आहे गावणी आहे पण असं ना त्याचं गावणे जिल्हा न्याय आहे हैदराबादमधले 5 जिल्हे जिल्हा न्याय आहे मग त्या जिल्ह्यातला जो जिल्ह्याची जी संख्या दाखवली 1,97,000 गाव न्याय कशी वाटायची 87,000 दाखवली ते गॅझेटेड मराठी हे तर मान्य आहे तुम्हाला ते गॅझेटेड मराठीसाठी म्हणजे कुंडीसाठी आज तर जिल्ह्यातला मराठी या काळचा आता ती संख्या जोडायची पूर्वी सुद्धा 5,000 असते आणि आताची काळ 20,000 हा तर ती मराठीचीच वाढली पोरं वाढली ती बाहेरची कोण नाही आहे तसं नाही नाही बाहेरचं काय आहे हे उलट बाहेर गेले तर हे कदरून बाहेर गेले तर तिकडे यायला काय ती लोकांचं सोनं पिकं ते सगळे दगड गोटे घेत मराठवाड्यात उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी त्यासाठी प्रोसेस करावं लागेल तर त्याचं हे डॉक्युमेंट पहा 7/12 पहा काही 13 महिने मग हा सर आता विषय आला लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून आपण म्हटलं की हे आपल्याला मान्य आहे हे तत्वता तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे फक्त आता ते सिस्टममध्ये तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा 7/12 बघा तुम्हाला बघा त्याच्यात 7/12 जमीन आहे का आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही 7/12 जमीन आहे का दुसरं काय करणार हिंदीचं प्रमाणपत्र द्यायचं मला मराठीजवळ जमीन आहे त्या काळामध्ये जमीन होती का त्याची त्याला आवडत नव्हतं दुसऱ्या तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होते काय करता दुसऱ्या तिथं मजुरी करत होता तो मग व्यवसाय काय केला त्यावेळेस निजामाला इंग्रजाला त्यांनी काय करतो तो शेती करतो कोणाची करतो ती यांची पटायला केली टाकला मग करासाठी ती होती कर वसूल करण्याचा भर होता त्यांचा पुढं चालून त्यांनी जमीन घेतली मग काय विकून गेली. तर प्रक्रियेसाठी वेळ द्या अशी मागणी शिंदे समितीकडून करण्यात येते पण त्याचबरोबर 13 महिने अभ्यासासाठी तुम्ही घेतले आता आणखी वेळ कशाला हवाय असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट यांच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि उद्या सकाळपासून प्रमाणपत्र द्यायला नियमात आणावं लागते लोकांना काम करणार मला करा मला नियम लागत बाकीचा लागतच नाही कोणती घातल्या आत्ता घातलं तुम्हाला नाही बोलता येणार आणि तुम्हाला नाराज होण्यात आम्ही खुश हो त्यामुळे आम्ही तुमच्या नाराज आमचं मला बोलत नाही चालू सांगितलं तसं तुम्हाला करावं लागतं काय लागेल बाकी तुला व्हायला तरी एखादी करावं इतके मराठी येत म्हणून मराठी मुंबईला आले आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर मी मराठी मी प्रमाणाचं घेऊन राहणार नाही फक्त सिरियस मी नंबरही सांगतो कारण 58 लाख लोकांचा विश्वास झाला आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राचा मराठा घेऊन
आणखी 5-7 दिवस त्यांच्या हातात. आणखी वेळ गेलेली नाही. आज रविवार, शनिवार असं नाही की शनिवार हां, शनिवार रविवार असं. तुम्हाला सांगतो, शनिवारी योग्य मराठा तुम्हाला आणखीन 6-7 दिवस हातात. तुमचा आवाज जेव्हा त्यांनी जागृत केला आणि अंमलबजावणी करून टाकली, तर आम्ही मराठवाड्यातला मराठा तुम्ही मला प्रमाणपत्र उद्यापासून वाटत नाही. मराठवाड्यात जास्त ग्रेव आहे तिथेच हॅलो 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 तर 13 महिने अभ्यास केलाय, आता मुदत कशासाठी हवी आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. तर 6 महिन्यांचा वेळ शिंदे समितीकडून आणखी मागण्यात आलेला आहे, पण त्यावर पुढच्या शनिवारी रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. पुढच्या शनिवार रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही, सगळे मराठे हे आंदोलनासाठी मुंबईत असतील असं मोठं विधान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट यांच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणतात. शंभूराजे देसाई साहेबांनी आणलेले 13 महिने झाले गॅजेटियर. इतकी दिवस त्याला अभ्यास लागतो. माझ्या लेकरच वाटो व्हायला हो, माझी तळमळची नाही तर मला काय घेऊन खायचं आहे का काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या आणखी. तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ नाही काय मला खायचं आहे का काय घेऊ करायचं लय जेवायला व्हायला. बघू आपण आणि काय होतं आता तहसीलदार असेल, त्याला कुठल्या पद्धतीने द्यायचं आपल्याला त्यांनी दिल्यानंतर आपलं पण त्या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबीच बस त्याच्यात तडजोडच ना नसतं तर ठीक होतं. आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणजे मराठवाड्यात एक माणूस नाही किती लाखात निघाला राव. काहीतरी सांगायचं वाटलं करायचं त्याच साहेब नाही तडजोड त्यात नाही. कशाच्या आधारे त्याच्या आधार आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना समजून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा त्यास असं कर चल. मराठवाड्यातला मराठा कुणबी ज्या ज्या गावात मराठा आहे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या. मस्त गावागावात कॅम्प लावा, ज्याच्या जागेवर गर्दी होईल तर. म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जी काही मागासवर्ग आयोगाकडे जायचं आहे तर पहिल्या मागणीसाठी 2 महिने किंवा द्यायला तयार आणि ही ताबडतोब गॅझेट लगेच लागू करा लगेच तुमचं म्हणणं आहे. लगेच बाकीच्या 2 गोष्टी तुमच्या ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भात आपल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही 2 डिपार्टमेंटला सांगितले की 1 महिन्याच्या खेळी खटले निकाली करा. त्याच्यामध्ये मला वाटतं एक 50-60 खटले असे आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे किंवा 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीचं नुकसान आहे किंवा पोलीस आणून बाकीचे जवळजवळ 80-90-95% खटले निकाली मिळाले. आता केलेले पोलिसावर हल्ला झालेला हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. आपण पोलीस तर मराठवाड्यासह सगळा मराठा सरसकट कुणबी करा, तडजोड होणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. पुढच्या शनिवार रविवारी एकही मराठा हा घरी दिसणार नाही. तुमच्या हातात फक्त 6 ते 7 दिवस आहेत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी या समितीच्या माध्यमातून सरकारला दिलेला आहे. 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा. आज मंत्रिमंडळ समिती जे म्हणले 15 मिनिटात घेतो हे त्या टायमाला आंदोलन मागे घ्या. विड्रॉ करावं लागेल, कोर्टाला ऑर्डर पण करावं लागेल. विड्रॉ करायला मान्य, 4 विड्रॉ करावं. विधी व न्याय विभाग खातं त्यांच्याकडे त्यांना सगळं करता येतं. 15 मिनिटात म्हणले की आंदोलन घेऊन आंदोलन मागे म्हणलं नाही घेत नाही नका करता येतं. आपण आता काय केलं, सुरुवातीपासून आता फक्त तुम्हाला एवढ्यातच वेळ आहे बाकी त्याच्यात 1 मिनिटं बी वेळ नाही. हां काय म्हणणं आहे तुमचं 1 मिनिटं बी नाही. कोर्ट आदेश करावा लागतो. न्याय विधी व न्याय विभाग यांच्याकडे येणं सांगितलं सगळं होतं. कोर्टात जे चार्जशीट बनवलं होतं, तेवढं फक्त विषय नाही. ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो. ते ठरवलं. नाही ती केस उकरून काढली विधी व न्याय विभागाने त्या मंत्रालयाने नाही ती ते काही करू शकते 15 मिनिटं. अहो त्या टायमात सांगितलं 15 मिनिटात केलं आमचं. तुम्ही आंदोलन मागे घ्या म्हणलं घेत नसतं. केसेस काढून लोकं काय जातं आपलं करू काय नाही घेतलं तर केसेस मागं नाही घेणार तुम्ही पण आंदोलन थांबित नाही म्हणलं. पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न आहे.
मग माझ्याकडे काय संबंध असतो टी सी घ्या बाबा मी टी सी